रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. मातंग समाजाच्या महाविकास आघाडीला पाठिंबा. मुंबई काँग्रेस महासचिव विकास तांबे. शवडी पन्हाळा तालुक्यातील मातंग समाजाच्या वतीने महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद उमेदवार सौ राजकुवर गायकवाड, अमरसिंह पाटील, विजय खोत, हेमा बारसकर तसेच शवडी तालुक्यातील पंचायत समितीचे आणि पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आज बांबोडे येथील आयोजित पत्रकार परिषदेत घेण्यात आला. यावेळी बोलताना मुंबई काँग्रेसचे महासचिव व मातंग समाजाचे नेते विकास तांबे भेडसगावकर म्हणाले की विकास आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर आम्ही महाविकास आघाडीच्या सर्व नेते व उमेदवारांच्या सोबत ठामपणे उभे आहोत. मातंग समाजाची भूमिका नेहमीच निर्णायक ठरलेली असून समाजाच्या सामाजिक न्यायाच्या हक्कासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. धार्मिक ध्रुवीकरण आणि भावनिक मुद्दे आम्हाला मान्य नसून सामाजिक न्याय व विकासाच्या मुद्द्यावरच आमची भूमिका स्पष्ट आहे. शवडी पन्हाळा तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर, मानसिंगराव गायकवाड तसेच सर्व समविचारी मित्र पक्षाकडून सुरू असलेले विकासाचे व सर्वसमावेशकतेचे राजकारण हे निश्चितच उपेक्षित व गोरगरिबांच्या हिताचे असल्याने हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापकांनीही मार्गदर्शन करताना सांगितले की मातंग समाजाची ताकद ही निकाल ठरवणारी असून समाजाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन केले. या पत्रकार परिषदेला भटका समाज मुक्ती आंदोलनाचे नेते भीमराव साठे, सचिन कांबळे, संजय धोंगडे, गणेश नाईक, दलित मित्र संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत महापुरे, विश्वास महापुरे, नंदकुमार गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. विन टीव्ही मराठीसाठी शवडीहून नथुराम डवरी. आता सध्या उमेदवार आहेत, एक चांगल्या घराण्यातून ते आलेले आणि आपण सगळ्यांनी मातंग समाजाने मिळून एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या माध्यमातून यांना आपण जाहीर पाठिंबा करूया आणि मातंग समाजाचे आमचे जेवढे बांधव आहेत शावडी पन्हाळमध्ये त्यांना आपण विनंती करू आपल्या माध्यमातून की आपण हे जे उमेदवार जे दिलेले आहेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून ह्यांना आपण मतदान करून भरघोस मताने आपण यांना निवडून द्यायचं आहे. जे जिल्हा परिषदला उभे आहेत त्यांना जिल्हा परिषदवरती पाठवायचं आहे, जे पंचायत समितीला उभे आहेत त्यांना पंचायत समितीला पाठवायचे आणि हे निवडून आल्यानंतर ह्यांच्याकडून आपण काम करून घ्यायचं आहे. तुम्हाला त्यांनी पाठिंबा मागितला होता का तुम्ही स्वतः पाठिंबा दिलेला आहे? नाही, आम्हाला पाठिंबा मागितलेला आहे. गेल्या आठवड्याची गोष्ट आहे. पण आम्हाला याला थोडा हे झालं कारण मुंबईमध्ये आमचं इलेक्शनचं ते चालू होतं. आमच्या पण मुंबई काँग्रेसच्या 24 सीटा आल्यात, त्याच्यामध्ये आमची पण थोडी धावपळ असल्यामुळं आम्हाला यायला इथे वेळ झाला. आपल्याला पाठिंब्यामध्ये अन्य काही संघटना काही समावेश आहेत का? जसं मातंग समाजामध्ये अजूनही काही संघटना असते. मातंग समाजाचे शावडी पन्हाळा तालुक्यातले जे प्रमुख काही लोक आहेत ते आमच्या सोबत आहेत आणि हे सगळे जे आमचे उमेदवार आहेत हे यांच्यासोबत ते सगळं आमची कामं चालू झालेली आहेत. सगळ्यांना आम्ही फोनवरती सगळ्यांना आमचं चालू आहे. कारण मी मुंबई शहरात काम करतो, मला माहिती आहे कशा पद्धतीने काम करायचं. मी काँग्रेसच्या काळात दिल्लीला मी ऑब्झर्वर होतो, मी काँग्रेसच्या काळात मध्य प्रदेशला होतो, मी काँग्रेसच्या काळात तेलंगणाला होतो. तर आम्हाला माहिती आहे कशा पद्धतीनं कामं असतात. कारण हे शेवटचे 3-4 दिवस असतात तेच महत्त्वाचे असतात इलेक्शनमध्ये. तुम्ही मुंबई काँग्रेसचे महासचिव आहात, त्या पदावर असताना तुमची शावडी तालुका ही तुमची जन्मभूमी आहे. नेमकी तुमची काय भूमिका आहे? मी जरी मुंबईत असलो तरी माझं हे मातृभूमी आहे, माझं गाव आहे, मी भेडसगावचं आहे. तर माझी लोकं इथं आहेत, त्यांचीही कामं झाली पाहिजे आणि इथल्या लोकांची मुंबईत कुठे काय कामं असली तर मला फोन आला तर मी पटकन उभा राहतो. जरी मी नाही नसलो तरी मी कोणाला तरी पाठवतो, उभा राहतो. माझं इथं प्रेम आहे आणि हे जे उमेदवार आहेत ते खरोखर खूप चांगले आहेत. मी जे उभा आहेत ह्यांच्यासोबत मी उभा आहे आणि माझा समाज उभा आहे. कारण हे चांगले लोक आहेत, खरोखर चांगले लोक आहेत आणि ह्यांच्या घराण्यामध्ये एक इतिहास आहे. जेवढे उभा आहेत, डॉक्टर जयंत असो, अमर पाटील असो, मानसिक दादाची सुनबाई असो, एक चांगला हा मौका आपण कोणी खोवू नका. कारण एक चांगली संधी आपल्याला आतामध्ये आलेले आहेत. येणाऱ्या 7 तारखेला सर्व मातंग समाजाला माझी विनंती आहे, एक चांगले उमेदवार हे जे उमेदवार आहेत त्यांना आपण सर्वांनी मिळून मतदान करूया आणि यांना निवडून आणले.
विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.